36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गेल्या 10 दिवसांपासून जोरदार अतिवृष्टीमुळे पडलेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मौजे आंबेवाडी येथील उंबरदरा खर्चेला कडा डोंगर भागामध्ये बुधवार दिनांक 24 जुलै रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास 2 डोंगरांच्या मध्यभागी वाहणाऱ्या झरा ओहोळ भागालगत भीषण भूस्खलन झालेलं असून या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेल्या भयंकर भूस्खलनात उंच डोंगराच्या मध्यावरून जवळपास 15 ते 20 फूट लांबी रुंदीचे मोठे मोठे दगड, मोठमोठे झाडे मुळासकट कोसळले असून पूर्णतः डोंगराचा एका मध्यावरील भाग कोसळून डोंगराच्या खालच्या भागातील जवळपास 500 ते 700 मीटरपर्यंत खाली आलाय. त्यामुळे डोंगराखालील जवळपास 15 ते 20 खासगी आणि वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांच्या भात लागवड केलेल्या शेतजमिनी वनपट्टे पूर्णतः या खाली नेस्तनाबूत झाल्याने डोंगरदरा भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे न भरून येणारं नुकसान झालंय. ही घटना माहीत होताच या भागातील रहिवास असणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी न जाता गावाकडे धाव घेतल्यानं सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बुधवारपासून या भागामध्ये लाईट सुद्धा नसताना मोबाईल नेटवर्क देखील गायब झाल्यानं या ठिकाणी दूरध्वनीद्वारे कुणाशी संपर्क होऊ शकला नाही. या कारणास्तव या घटनास्थळी स्थानिक प्रशासन देखील पोहोचण्यास विलंब झालाय. या घटनास्थळाची इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, नाशिक विभागाचे FDCMHचे मयूर धोटे, मंडळ अधिकारी महेश वाघ, तलाठी वंदना चौधरी, ग्रामविकास अधिकारी मनीषा कलंकर यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तर सदर घटनास्थळी तहसीलदार अभिजित बारावकर यांनी नुकसानीचे ड्रोनद्वारे फोटो शूटिंग करत संबंधित तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांना तात्काळ नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी आदेश दिले. या भीषण घटनेची पाहणी करतेवेळी तहसीलदार अभिजित बारावकर यांनी वन विभाग, कृषी विभाग, महसूल आणि ग्रामविकास विभाग यांच्या मदतीने संयुक्त पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाईल आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल. हा विषय अहवाल प्रस्ताव पाठवून संबंधित भूस्खलन दुर्घटनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक मदत केली जाईल. यामध्ये 2 डोंगरांच्या मध्ये ओहोळ असल्यानं या ठिकाणी केटी बंधारा, गॅबियन वॉल याचे प्रपोजल तयार करून या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासन निर्णयानुसार नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून शासनाकडे तहसील आणि BDO यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवत आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी प्लॅन एस्टिमेट तयार शासनाकडे पोहोचवले जाईल असं आश्वासन तहसीलदार बारावकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना बांधवांना दिले. दरम्यान आंबेवाडी येथील उंबरदरा खर्लेच्या कडा डोंगर भागामध्ये इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठे भूस्खलन झाल्यानं या ठिकाणच्या जमिनी पूर्णतः वाहून गेल्या असून अनेकांच्या जमिनीमध्ये पूर्णतः मोठमोठी दगडं, झाडांची खोडे, मुरुम, माती वाहून आली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्फत जमिनीची लेवलिंग करण्यासाठी, गॅबियन वॉल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आपण आता इगतपुरी तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागामध्ये जवळपास म्हणजे आंबेवाडी हे गाव आहे. आणि आंबेवाडी गावामध्ये आज या ठिकाणी आलो असता आंबेवाडी गावचा जो काही उंबरदरा आणि खर्लेचा कडा आज पाठीमागा आपण बघतोय. या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हा कडा कोसळला. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन झालं आणि या भूस्खलनामध्ये जवळपास आंबेवाडी गावच्या वनपट्ट्याच्या जमिनी असणारे आमचे भागातील आदिवासी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी डायरेक्ट होत्याच्या नव्हत्या झाल्या. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठमोठे असे झाडं उन्मळून खाली आले. यासोबतच जवळपास 15-20 फूट उंचीचे आणि लांबी रुंदीचे दगड या ठिकाणी वरतून खाली आले. सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी परंतु या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर सर, कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, स्थानिक तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि सर्वच महसूल यंत्रणा या ठिकाणी आज हजर झाली. आणि आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्याने या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर आज जर बघितलं तर काहीतरी मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधी रुपये जरी खर्च केले तरी ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांची होणार नाही. म्हणून मी या ठिकाणी शासनाला आवर्जून या ठिकाणी आवाहन करेल की आज जमिनी डायरेक्ट वाहून गेल्यात मोठ्या प्रमाणात. म्हणजे जवळपास जर इथं वस्ती जर असती, मानवी लोकवस्ती, आज माळींपेक्षा दुसरी मोठी घटना नसती घडली.
म्हणजे माळीसारखीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असती. आज जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहे. आज उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील या शेतकऱ्यांचा ऐरणीवर आला आहे. तरी माझी या ठिकाणी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असेल की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर या जमिनीचं लेवलिंग करण्यासाठी नाला बर्डिंगच्या मार्फत गॅबलिन वॉल बांधण्यासाठी असेल किंवा जमिनी दुरुस्ती करण्यासाठी असेल, सपाटी करण्यासाठी असेल, तात्काळ जसा निधी लवकरात लवकर उपलब्ध करता येईल तो त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर अहवाल प्रस्ताव सादर करून शासनाकडे पाठवून उपलब्ध करावा अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो. आज या ठिकाणी जवळपास नुकसानग्रस्त सर्व शेतकरी आहेत. माझे सरपंच ताई देखील या ठिकाणी आहेत. तर नेमकं या शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नेमकं काय या ठिकाणी बाबा काय वाटतं तुम्हाला, काय कधी झालं, ही काय घटना कशी होती, तुम्ही डोळ्यांनी बघितली का? नाही, रात्रीची झाली. आणि आता याच्यामध्ये तुमच्या जमिनी वाहून गेल्या आहे. शासनाकडे तुमची काय मागणी? या ठिकाणी सह्याद्रीच्या लगत शेती क्षेत्र आहे. सर्व आदिवासी कुटुंब आहे. तर काही आदिवासी नवनपट्टे देण्यात आलेले आहेत, काही खाजगी जमिनी आहेत. तर आपण पाठीमागे बघू शकता की डोंगरांच्या मधून ओळ वाहत आहे आणि त्या ओळमधूनच मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे. ही दरड अत्यंत प्रचंड प्रमाणात आहे. साधारणतः काही वनपट्टे आणि खाजगी क्षेत्र असं म्हणून 60 ते 70 हेक्टर शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. शेती पूर्णपणे खरडून गेलेली आहे. त्यामध्ये मोठे दगड गोटे आलेले आहेत. काही दगड तर अगदी 20 फूट उंची एवढे दगड आहेत. तर हे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अगदी मोठे मोठे वृक्षसुद्धा कोलमडून पडलेले आहेत. तर हे जे भूस्खलन आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात होतं. सुदैवानं देवाचे आभार मानले पाहिजे, तुमचं कुठली जीवितहानी झाली नाही, परंतु शेतीचं नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात झालं. तर त्या अनुषंगाने NDRF आणि SDRFची जी GR आहे 27 मार्च 2023 असेल तर त्या GR प्रमाणे आमची जी टीम आहे, कृषी विभाग आहे, महसूल विभाग आहे आणि ग्रामविकास विभाग, अशा तिघांच्याही विभागाने संयुक्त पंचनामे कालपासून सुरू केले आहेत. याचा अहवाल आपल्याला उद्यापर्यंत मिळून जाईल, कारण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पंचनामे करायला वेळ लागणार आहे. आणि याच्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाधीक्षक, कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी महोदय यांना तो संयुक्त अहवाल तालुका कृषी अधिकारी आणि BDO साहेब आणि माझ्या साहेब जाईल. हे अस्तित्व असलेल्या GR प्रमाणे आम्ही काम करतच आहोत. परंतु कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली की हे पूर्ववत करण्यासाठी जे काही कृषी तंत्रज्ञान वापरून आणि इथे आम्ही ड्रोन सर्वे पण करत आहोत, ही एरियाचा अंदाज येण्यासाठी. आणि कृषी तंत्रज्ञान वापरून इथे मजगी आहे किंवा हा जो पाण्याचा मोठ्या प्रमाणात फ्लो आहे किंवा ओहळ आहे, तर त्या ओहळाच्या ठिकाणी एक केटीवेअर बांधण्याचं प्रपोजल, जेणेकरून त्यांना शेतीला पाणी होईल, पिण्याला पाणी होईल, ते एक प्रपोजल आम्ही शासनाला देणार आहोत जिल्हाधिकारी साहेबांमार्फत. त्यानंतर दुसरं प्रपोजल असं राहील की कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती पूर्ववत करण्यासाठी मजगी बांधणे किंवा वेगळ्या प्रकारचे गॅबियन वॉल्स बांधणे, भविष्यात अशी घटना होणार नाही यासाठी ज्या ज्या काही शक्य आहे त्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं इस्टिमेट ते सुद्धा आम्ही 2 दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आणि माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी साहेबांना सादर करणार आहोत. आणि जास्तीत जास्त करून लवकरात लवकर या लोकांना शासनाची मदत मिळवून देणे आणि त्यांची शेती पूर्ववत करणे हाच प्रशासनाचा हेतू आहे. धन्यवाद. सुंदर रुपवते. मी इथला स्थानिक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी जेव्हा इथे सकाळी उठल्यानंतर बघितलं तर पूर्ण डोंगराचं खच्चीकरण होऊन इथे खाली आलेलं आहे आणि इथे 20 ते 25 शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे. आणि ही घटना बुधवारी झाल्यानंतर पण आमच्यापर्यंत प्रशासन पोचलेलं नाही आहे. प्रशासन आजचा दिवस सोमवार आहे, आज सोमवारी पोचतं आहे आणि त्यात पण आम्हाला पाहिजे तशी मदतीचं काही आश्वासन शेतकऱ्यांना पाहिजे तसं भेटलेलं नाही आहे. त्यात आम्हाला सहकार्य म्हणून आमच्या ग्रामसेविका आणि तलाठी मॅडम खूप चांगल्या प्रकारे सहकार्य देखील करतात आहेत. बट यात प्रशासनाने माझं नाव रामदास सोमा जाधव आणि मी या दऱ्यात राहत असतोय आणि झाप वस्तीवर सुद्धा राहत होतो. पण 2 दिवसापूर्वी सकाळ आणि रात्रभर पूर्ण पाऊस आल्यामुळं मला अंदाज स्वतःला कळाला का पाऊस जास्त होतोय. त्यामुळं मी ते झापाती वस्ती सोडून घरी राहायला गेलो आणि त्या बुधवारच्या रात्रीला एवढा पाऊस खसाळला का त्याच्यात दरडच खसळून आली. त्याच्यात आमचं सर्व पूर्ण शेत आहे ना, हे दगड झाडांनी सर्व पॅक होऊन गेले. मी शेतकरी चिंतामण देवराम जाधव आंबेवाडी क्षेत्रामध्ये. हे जे दरड कोसळली, त्या दरड कोसळल्यामुळे आमचे आंबेवाडी गावचे 18 ते 19 शेतकरी त्या जमिनीमध्ये पूर्ण त्यांची जमीन उद्ध्वस्त होऊन गेली. म्हणजे पीक लागवड झालेली होती ते पण त्याच्यामध्ये पूर्ण गेलं. असे 18-19 शेतकरी याच्यामध्ये सर्व गेले जास्त पाऊस झाल्यामुळे. न्यूज GN महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलेवाड, इगतपुरी, टाकेद.